श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घरामध्ये लक्ष्मी कशी येते या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जर या गोष्टी माहीत नसतील तर ह्या व्हिडिओद्वारे आपण ह्या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीचे वास्तव्य असावे, तसेच आपल्या घरात भरपूर धन, भरपूर संपत्ती आणि भरपूर पैसे असावेत असे आपल्याला असावेसे वाटतात. त्यासाठी सर्वांचेच खूप कष्ट असावे लागतात. तसेच घरामध्ये खूप मेहनतही देखील करावी लागते, मग लक्ष्मी प्राप्त होते. काही वेळास असे होते की कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा तरी आपला धन प्राप्त होत नाही. अशा वेळी आपण काय करावे त्याबद्दल काहीच समजत नाही. त्यावरती काय उपाय आहे ते आपण केले तर त्याचा परिणाम काय होईल, तर ह्या व्हिडिओच्या संदर्भातून आपण जाणून घेऊया. त्याचा खूप फायदा होणार आहे. पण एक आहे की पैसा कमवणे जितके सोपे आहे तेवढे अवघडही आहे. पैसा टिकून ठेवणे असे म्हणले जाते. लक्ष्मी ही खूप चंचल असते, एका ठिकाणी राहत नाही. त्यावेळेला काही उपाय केले तरी माता लक्ष्मी घराबाहेर जात नाही. आपल्या घरातले वातावरण नेहमी आनंद असावे. आपले घर सुंदर व स्वच्छ असावे लागते. ज्या ठिकाणी माता लक्ष्मी वास्तव्य करते आणि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी करतो आणि आपण त्यासाठी कष्ट करत असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झाल्याशिवाय राहणार नाही. कष्ट तर आपण करतच असतो. कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया. हा खूप छोटा उपाय आहे पण महत्त्वाचा उपाय आहे. आपण रोज देवघरामध्ये दिवा लावतो, त्यामध्ये आपण कापसाची वात वापरत असतो. त्या ठिकाणी आपण जर लाल दोऱ्याचा उपयोग केला तर अतिशय उत्तम आहे, कारण लाल रंग ही माता लक्ष्मीला आवडणारा रंग आहे. या रंगामुळे माता लक्ष्मीचे आगमन होते. ज्या घरामध्ये अन्नाचे अपमान होते तिथे माता लक्ष्मी वास्तव करत नाही. त्यामुळे अन्नाचा नाश करू नये. विनाकारण अन्न वाया घालवू नये. जेवढं ताटामध्ये दिलेलं असतं ते पूर्ण भोजन पासन करणे. आणि बरेच जण घरामध्ये सूर्य उगवत्या वेळी आणि सूर्य मावळत्या वेळी झोपत असतात किंवा त्यावेळेस काहीतरी खात असतात. त्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमन होत असते. अशा वेळेस घरी झोपणे किंवा काहीतरी खात बसणे योग्य नाही. त्याचबरोबर नेहमी घरात स्वच्छता ठेवावी. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य काही काळ टिकून राहते. आपण देवघरामध्ये दररोज दिवा लावतो, त्यामध्ये फक्त आपण दिव्याची वात छोटी करायची आहे. म्हणजे तुमचे अन्न शिळे असेल तर ते अन्न कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालावे. असे केल्याने आपले अन्न वाया जाणार नाही. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमची राहील. हा संदेश आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक और सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.